सगळी मुलं नेहमीसारखी स्कूल बसमध्ये बसलेली होती. बंटी आणि गुड्डी सुद्धा आपल्या स्टँड पासून बसमध्ये चढलेले होते. चिंकी, काय आणलंयस डब्यात आज? आज मी उपमा आणलाय. वाव, माझ्या आईने आज इडली बनवलीये. आपण सगळे शेअर करू वर्गात. पण मी आज डबा आणायला विसरलोय. घाईघाईत घरी गेलो तर आई सुद्धा रागवेल. काही हरकत नाही बंटी, आपण सगळे सोबत शेअर करून खाऊ. कॅन्टीन मधून सँडविच घेऊया. आज बाबांनी मला पॉकेट मनीही दिलाय. थँक्यू यार, माय बेस्ट फ्रेंड. येस. तेवढ्यात शाळा येते. सगळी मुलं एक एक करत आपल्या क्लासरूम मध्ये जातात. सरस्वती मातेच्या प्रार्थनेनंतर प्रिन्सिपल मॅडम येऊन अनाउन्समेंट करतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग मॅम. तुम्ही सगळे निरोगी आणि आनंदी असाल अशी आशा करते. पुढच्या आठवड्यात 10 तारखेला आपली मासिक पालक सभा आहे. तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पालकांना घेऊन यायचंय. ओके मॅम. काही शंका? कोणाला काही शंका असतील तर वर्ग शिक्षकांना विचारा. काहीच शंका नाही मॅडम. ओके, आता तुम्ही वर्गात जा. सगळी मुलं आपापल्या क्लासमध्ये निघून जातात आणि टीचर्स क्लास घेऊ लागतात. गुड मॉर्निंग मुलांनो. आपल्या गणिताच्या वह्या काढा. असं करत करत बाकी टीचर्स सुद्धा येऊन जातात. सगळे क्लासेस होऊन जातात आणि सगळी मुलं घरी येतात. काय झालं शाळेत आज? एकदम मस्त आई. आई, आमच्या शाळेत 10 तारखेला पालक सभा आहे. दोघांनाही यायचंय. ठीक आहे, येऊ आम्ही. शेवटी 10 तारीख उजाडते आणि गट्टू आणि चिंकी शाळेकरता तयार होत असतात. आई, आमची बस येईल. आम्ही आता चाललोय. पण लक्षात ठेव, मधल्या सुट्टीनंतर पालक सभा आहे. नक्की या दोघांनी. हो आई, आणि तू तो लाल कुर्ता घाल. ओके बेटा, आता तुम्ही बाहेर जा. तुमची बस येईलच. थोड्याच वेळात बस येते आणि दोन्ही मुलं बसमध्ये चढतात. आई आणि बाबा दोघेही तयार होऊन शाळेमध्ये पोहोचतात, जिथे वेगवेगळ्या क्लासची मुलं वेगवेगळ्या वर्गात जात असतात. एक्सक्यूज मी, क्लास सेकंडची पॅरेंट्स मीटिंग कुठे चालू आहे? ती तर दुसऱ्या मजल्यावर आहे. रूम नंबर 208 मध्ये सुरू आहे. तुम्ही तिकडेच जा. बाकी मुलंही आपापल्या रूममध्ये चाललेली असतात. बरेच पॅरेंट्स तयार होऊन आलेली असतात. गट्टूचे आई बाबा सुद्धा रूम नंबर 208 मध्ये पोहोचतात. हा दुसरीचा वर्ग आहे? येस. तुम्ही तर गट्टू चिंकीचे पालक आहात ना? हं. आत या. मीटिंग थोड्याच वेळात सुरू होईल. दोघेही आतमध्ये येऊन बसतात. गट्टू आणि चिंकी अगदी पहिल्या रांगेत बसलेले असतात. दुसऱ्या रांगेत बंटी आणि तिसऱ्या रांगेत गुड्डी बसलेली असते. गुड मॉर्निंग टू ऑल पॅरेंट्स. गुड मॉर्निंग मॅम. आज आपण पालक सभा अशासाठी बोलवली आहे की तुमच्या 6माही परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि पुढे शाळेची हिवाळी सुट्टी सुरू होणार आहे. म्हणून सगळ्यांची ग्रोथ आणि मार्कांवर चर्चा करूया. कारण 6माही नंतरही प्रोग्रेससाठी अर्धवर्ष बाकी असतं. सगळे पॅरेंट्स आणि मुलं मॅडमचं म्हणणं ऐकत असतात. तर मी आता रजिस्टरच्या नंबरनुसार एक एक करून सगळ्यांना बोलवेन. ओके मॅम. अल्फाबेटनुसार सगळ्यात पहिल्यांदा आभाचं नाव येतं. टीचर आभाला मार्कशीट देते. आभा, तुला 72% मिळाले आहेत. अरे, हे तर खूपच कमी आहे. हो, कारण गणितात हिला खूप कमी मार्क आहेत. वर्गात लक्ष देत नाही आणि प्रश्नांची उजळणी करत नाही. गणित कच्चं असल्यामुळे हिचे टक्केही कमी आलेत. पण बाई, मी तर खूप अभ्यास करते. हो आभा, आभाचं समाजशास्त्र चांगलंय. तुम्ही एक काम करा, हिला काही वर्ष सगळे विषय हाताळू द्या. नंतर ती ज्या विषयात चांगली असेल तोच विषय घेऊ द्या. तिकडे गट्टूचे आई बाबा हे बघून खुश होत असतात. मी खूप खुश आहे. आपली मुलं खूप चांगल्या शाळेत शिकत आहेत. इथे केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर इतर गोष्टी देखील शिकवल्या जातात. हो, सगळ्यात खास गोष्ट ही आहे की त्यांचे शिक्षक किती चांगलेत, किती लक्ष ठेवतात. त्यांना हेही लक्षात आहे की कोणता मुलगा कशात पुढे आहे. तेवढ्यात आवाज येतो चिंकी. चिंकी पुढे जाते. आई बाबा पण पुढे जाऊन खुर्चीत जाऊन बसतात. अरे, मी गट्टूलाही बोलावते. दोघं जुळे आहेत. एकाच वेळेस दोघांचे रिपोर्ट्स बघू. गट्टू, इकडे ये बाळा. तूही पुढे ये. तुमची दोन्ही मुलं खूप हुशार आहेत. फक्त एवढाच फरक की गट्टू मॅथ्स आणि सायन्समध्ये चांगला आहे तर चिंकी भाषांमध्ये. वाव. बाकी? गट्टू स्पोर्ट्स टीममध्ये चांगला खेळतो, पण चिंकी आता थोडी वीक झालीये.
तुम्हाला तिच्यावर काम करावं लागेल. ओ, ती मध्ये थोडी वीक झाली होती. त्यामुळे तिची इम्युनिटी कमी झाली. दोघे गट्टू चिंकी बाजूला थांबून हे ऐकत असतात. चिंकीला पाहून मॅडम म्हणतात, चिंतेचं काहीच कारण नाही हो. सगळीच मुलं सगळ्यात हुशार नसतात. जर गट्टू स्पोर्ट्समध्ये चांगला आहे तर चिंकी कल्चरल प्रोग्राम्समध्ये खूप छान पार्टिसिपेट करते. ती दुसरी आली आहे कल्चरल वीकमध्ये. हो ना चिंकी? थँक्यू. माझी मुलगी तर आहे सगळ्यात बेस्ट. आई आणि मॅडम एकमेकींकडे भावूक होऊन पाहतच असतात की तेवढ्यात गट्टू आईला येऊन मिठी मारतो. अरे काय झालं बाळा? डोंट वरी. बस हेच म्हणायचं होतं. पण तुम्ही ह्याकडे लक्ष द्या की इंटरेस्ट कशातही असो पण पूर्ण ग्रोथ झाली पाहिजे. मला असं वाटतं की मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, म्हणून मार्कच सर्व काही नसतं. तुम्ही ठीक बोलताय. आम्ही आमच्या तऱ्हेने पूर्ण बेस्ट देऊ. माझा तुम्हा दोघांवर पूर्ण विश्वास आहे. एक शाळा म्हणून आम्हीही लक्ष देऊ. दोघेही गट्टू चिंकीचा हात पकडून बाहेर चालले जातात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.